सरकार स्थापनेच्या चर्चा सुरू होत्या तेव्हा देवेंद्रजी, अजितदादा आणि मी एक पत्रकार परिषद घेतली. कोण कुठल्या पदाची शपथ घेणार असं पत्रकार सारखं विचारत होते. आमची चर्चा सुरू होती आणि आमची चर्चा सुरू आहे, संध्याकाळपर्यंत सगळं काही स्पष्ट होईल असं मी पत्रकारांना सांगत होतो. पण पत्रकार काही मागे हटत नव्हते. तेवढ्यात दादांनी माझ्या हातून माईक घेतला आणि म्हणाले, एकनाथरावांचं मला माहित नाही, परंतु मी मात्र उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे हे नक्की. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये एकच हशा पिकला. पत्रकारांना ही बातमी मिळाली. दादांच्या हजरजबाबीपणाची अशी असंख्य उदाहरणं या ठिकाणी सांगता येतील. असेच अनेक उदाहरणं आहेत. आणि मी आणि अजितदादा आणि देवेंद्रजी यांचं एक बॉन्डिंग होतं आणि एक म्हटलं तर ट्रायंगल ऑफ स्टॅबिलिटी अशा प्रकारचं आम्ही काम करत होतो. आम्ही समभुज त्रिकोण होतो, सगळ्या बाजू सगळे कोण सारखे. आम्ही तिघे एकत्र आलो आणि महाराष्ट्राची भूमिती चांगली झाली.